नाव आहे. तर आपण आता पुढे जाऊया आणि पुढे आपण बघूया या प्रोग्राम मध्ये काय. आता तुम्हाला इंग्लिश मध्ये व्हिडिओ दाखवले तर चालतील, मराठी मध्ये बघायचे आपल्याला. मराठी ना. तर सर्वप्रथम बघा, नेक्स्टप्लोरर्स ज्युनियर हा एक असा प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे आपण बघूया पुढे आपल्याला जे लोक पृथ्वीवर राहतात आणि नवीन रहिवासी दररोज जन्माला येतात. वर्ष 2050 पर्यंत आपला ग्रह 10 अब्ज लोकांद्वारे सामायिक केला जाईल. या सर्व लोकांना एक छान तुमच्यासारखे सुरक्षित जीवन हवे आहे. काही कल्पना आधीच मनात येत आहेत का? छान. जर तुम्हाला काहीही कल्पना आली नसेल तरीही काळजी करू नका, आम्ही एकत्र आहोत. बरोबर आहे. आता मला सांगा, जशी जशी पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या वाढेल तसे तसे प्रॉब्लेम्स वाढतील की कमी होतील? आणि सर्वात प्रमुख प्रॉब्लेम काय असणार आहे? फूड, आणखी वॉटर आणि पोल्युशन, आणखी शेल्टर, आणखी राईट. सर्वांनी सांगितलेले उत्तर किंवा तुम्ही सर्वांनी सजेस्ट केलेल्या गोष्टी बरोबर. सर्वात अगोदर फूडची आवश्यकता पडणार, वॉटरची पडणार आणि फूड वॉटरच्या व्यतिरिक्त आजकालचं जीवन आपण बघितलं तर आणखीन एक गोष्ट त्याच्याशी कनेक्ट होते ती म्हणजे सर्वजण बरोबर आहे. मग ह्या ब्राईट माइंड्स कडे ज्या आयडियाज आहेत, या ब्राईट माइंड्स कडे जे पोटेन्शियल आहे, ते पोटेन्शियल, त्या आयडियाज आणि त्या सर्व गोष्टी मिळून आपण येणाऱ्या काळामध्ये देशापुढले आणि जगापुढले जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह कसे करायचे हे आज आपण शिकणार आहोत. बरं, आता देशापुढचे आणि जगापुढचे प्रश्न म्हणल्यानंतर तुमच्या मनात किंवा तुमच्या डोक्यात काय येतं बरं? कुठले प्रॉब्लेम सोडवणार आहात तुम्ही असं तुम्हाला वाटतं? किंवा तुम्हाला मी जे सांगतो त्याच्यावरून असं काय वाटतंय की समजा मी प्रत्येक वेळेस म्हणतोय जगापुढचे प्रश्न, देशापुढचे प्रश्न, मग जगापुढचे प्रश्न आणि देशापुढचे प्रश्न म्हणल्यानंतर तुमच्या डोक्यात कुठले प्रश्न येतात? कुठले येतात? बघा, इथं चुकीचं आणि बरोबर काहीच नाही. तुम्ही जे काही सांगाल ते फक्त तुमच्या जे मनात आहे ते तुम्ही बोलू शकता. ठीक आहे, तुम्हाला जे वाटते ते बोलायचं, त्याच्यामध्ये चूक नाही आणि काही बरोबर नाही. ठीक आहे, तुम्हाला वाटतं जे प्रॉब्लेम आहेत सध्या आपल्या देशापुढे आणि ऑल वर्ल्ड मध्ये किंवा तुमच्या आसपास जे तुम्हाला दिसताय ते प्रॉब्लेम्स फक्त सांगू गेला का? एखादा प्रॉब्लेम कुणी जरी हात वर करून सांग. रस्त्यावर खूप सारी घाण असते, पाण्याची कमतरता, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन. इकडं बघा, इकडं संख्या वाढायला लागली बरं. हा, नॉइज पोल्युशन. हा, इकडून एक हात वर केला होता, बोला. नॉइज पोल्युशन. ओके, तुमच्याकडे काही इकडे एक तरी झालं नाही पाहिजे बरं का, नाही तरी जिंकून जाते. तर बघा, हेच प्रॉब्लेम आहे, छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत. बघा, माणसाच्या गरजा ज्या असतात त्या त्यांच्या प्रमुख समस्यावरून येतात पुढे पुढे. म्हणजे आपल्या घरामध्ये ज्यावेळेस 4 लोक राहायला असतात त्यावेळेस आपल्याला घरातली जागा पुरते राहायला, पण जर अमेझ आणि अमेझिंग मध्ये काही फरक नाहीये. मग अमेझिंगचा अर्थ काय होतो? वाव, हे बरोबर आहे. परंतु इथं आपल्याला अमेझिंगचा किंवा अमेझचा अर्थ आहे आश्चर्यचकित करणे. आश्चर्यचकित करणे म्हणजे काय? तर जे वेगवेगळे शोध लागलेले आहेत ते असे शोध आहेत जे बघून आपण आश्चर्यचकित होऊ, जे आपण
आणि दुसऱ्याकडे बेसिक आयडिया आहे. पण त्या बेसिक आयडिया बद्दल त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगता येते. कोण जिंकेल बरं? ज्यांच्याकडे चांगल्या प्रदर्शनाच्या स्किल्स आहेत, जे चांगल्या प्रकारे ते समजून सांगू शकतात. तर आपल्याला या प्रेझेंटेशन स्किल्स मध्ये शिकायचे की आपण आपली जी आयडिया तयार करू त्याबद्दल आपण बाकीच्या लोकांना किती चांगल्या प्रकारे माहिती सांगू शकू. आपली आयडिया त्यांना पूर्णतः समजेल अशा प्रकारे त्यांना सांगता आले पाहिजे. हे आपण प्रेझेंटेशनच्या स्टेप मध्ये शिकणार आहे. ठीक आहे. पुढे नेक्स्ट करू. आता लक्षात आलं या सहा स्टेप्स लक्षात आली? लिहून घ्यायच्या लिहू शकता. 2 मिनिटं काही गोल्स निर्धारित केलेले आहेत. ते गोल काय आहेत हे आपण बघणार आहोत. नंतर लुक ॲट व्हॉट वी कॅन डू इन एव्हरीडे लाईफ फॉर बेटर फ्युचर. पाण्याचं शॉर्टेज होईल म्हणून ग्लोबल गोल्स मध्ये कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी फार मोठी गोष्ट करण्याची गरज आहे का? जे पाणी वेस्ट होत आहे, समजा आता आपल्या शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी देशामध्ये त्यांच्याकडे पाणी त्यांच्याकडे शौचालय नाही, त्यांच्यासाठी काहीतरी करायचं पाणी आपल्याकडे जसं आपल्या गावांमध्ये पाण्याची कमतरता पाणी 2-2, 3-3, 4-4, 5-5 किलोमीटर वरून दोन. ते काय शब्दशः अर्थ घ्यायचं झालं तर शून्यभूत. शून्यभूत म्हणजे भुकेने जे लोक आजकाल आपण देशात विदेशात बघतो, काही वेळा न्यूजपेपर मध्ये वगैरे वाचतो की भूकबळी हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकत असतो. त्याला क्रॉस ठेवा, ते तसं बसणार.